नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे, अर्णव आणि ईश्वरी हे दोघं पण आता ईश्वरीच्या माहेरी जेवायला गेलेले असतात. त्यांना ईश्वरीच्या घरनं दोघांनाही जोडीनं जेवायला बोलवण्याची एक प्रथा असते. त्यामुळे ते दोघेही आता ईश्वरीच्या माहेरी म्हणजेच ईश्वरीच्या घरी गेलेले असतात. दोघंही जेवायला बसतात तेव्हा ईश्वरीची आई म्हणते की तुम्हाला ताटातलं सगळं संपवावं लागेल. असं बोलल्यानंतर अर्णव म्हणतो ओके प्रथा आहे ना, तर मी सगळं संपवेल. असं बोलल्यानंतर अर्णव म्हणतो मलाही संपवायला लागेल, तसंच ईश्वरीला पण, मी सिंदूरला पण सगळं संपवायला लागेल ना. तेव्हा ईश्वरीची आई म्हणते हो अगदीच. आणि आता ईश्वरीची आई म्हणते तुम्ही दोघंही एकमेकांना पहिला घास भरवा. असं बोलल्यानंतर ईश्वरी अर्णवकडे बघते आणि अर्णव हा ताटातनं घास मोडतो आणि डायरेक्ट तोंडात ईश्वरीच्या घालतो आणि म्हणतो प्रथा आहे ना, कंप्लीट तर केलीच पाहिजे. असं झाल्यानंतर आता ईश्वरीचे वडील ह्या दोघांनाही एकत्र बघून त्यांच्या चेहऱ्यावर चांगलाच आनंद दिसत असतो. तसंच आता ईश्वरीची बारी असते की अर्णवला घास भरवायची. आता ईश्वरी घासाचा तुकडा मोडते आणि अर्णवच्या तोंडात भरवते. तेव्हा अर्णव म्हणतो की गुळापेक्षाही गोड लागला आहे मला हा पहिला घास. असं बोलल्यानंतर हे घरातले सगळेच जण आनंदी होतात, कारण की अर्णव हा ईश्वरीला खूप जास्त मान आणि तिची प्रत्येक गोष्ट ऐकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या दोघांची जोडी बघून घरच्यांना म्हणजेच ईश्वरीच्या घरच्यांना खूप जास्तच आनंद झालेला असतो, कारण की दोघंही एकमेकांसोबत आता एकमेकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम जरी असले तरी दोघंही एकमेकांसाठी एकदम परफेक्ट आहेत. आणि आता ईश्वरीने अर्णवलाही घास भरवलेला असतो. तसंच आता घरातले सगळेच म्हणतात ओके आता तुम्ही तुमचं जेवू शकता. दोघंही जेवायला सुरुवात करतात. तसंच आता जेवण झालेलं असतं. ईश्वरी ही किचनमध्ये जाते आणि आईला म्हणते मला तू काय मला यांच्यासोबत सगळा विधी करायला लावते. तेव्हा ईश्वरीची आई म्हणते की लग्न झाले म्हणजे तुला विधी केलाच पाहिजे ना. तेव्हा ईश्वरी म्हणते माझं लग्न काय त्यांच्या मनानं नाही झालं, त्यांनी जबरदस्तीने माझ्याशी लग्न केलं आहे. तेव्हा ईश्वरीची आई म्हणते जबरदस्तीने का होईना, पण आता ते सगळे विसरले आहेत ना, ते तुझ्याशी चांगलं वागतायत ना. तेव्हा ईश्वरी म्हणते ते कशी का वागना, पण मला असे जबरदस्तीचं नातं नाही आवडत. असं बोलल्यानंतर आणि मला हे निभवणंही खूप जड जात आहे. हे बोलल्यानंतर आता ईश्वरीच्या आईला टेन्शन आलेलं असतं, कारण की ईश्वरी म्हणते मला हे नातं सांभाळणं जड जात आहे. आता पुढच्या भागात काय होईल हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्र.